महाराष्ट्रात अजून एक राजकीय महाभूकंप। एकनाथ शिंदे यांच्या भोवती हळूहळू घट्ट होत चाललेलं भाजपचं जाळं आणि 20 आमदार फुटण्याची शक्यता। नेमकं काय सुरू आहे? कोण कोणाचा पक्ष फोडतोय? शिंदेची रसद खरोखरच बुडवली जाते का? आज आपण या संपूर्ण प्रकरणाचा क्रोनॉलॉजीने पुराव्यासह आणि सखोल विश्लेषणासह उलगडा करणार आहोत। सुरुवात झाली रवींद्र चव्हाणपासून। रवींद्र चव्हाण हे नाव भाजपात एवढं मोठं कधीच नव्हतं, मात्र अचानक त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आणि इथूनच संपूर्ण गेम सुरू झाला। कारण काय? भाजपाला एकनाथ शिंदेचे 2 मोठे किल्ले कापायचे होते, ते म्हणजे ठाणे, कल्याण, डोंबिवली। त्यात श्रीकांत शिंदे डोंबिवली ठाण्यात सक्रिय आणि रवींद्र चव्हाण हे दोघांच्या विरोधात बॅलन्स म्हणून उभे राहू शकणारे एकमेव नेते। भाजपाची स्ट्रॅटर्जी पूर्णपणे सक्रिय आहे। शिंदे कुटुंबांची स्थानिक ताकद कमकुवत करणे, त्यांच्या माणसांना भाजपात ओढणे आणि हळूहळू शिंदे गटाला भाजपाची उपशाखा बनवणे, हे सगळं शिंदेंना समजता शिंदेंनी दिल्लीला जाऊन अमित शहा यांच्याकडे तक्रार केली। चव्हाण आमचे पदाधिकारी विकत घेतात, अमित शहा त्यांना रोका। पण इथेच अमित शहा हसले आणि म्हणाले, शिंदेजी पक्ष कोणाचा फोडलात आठवतंय? तुम्ही जे केलं तेच आता तुमच्यावर होतंय। आणि शिंदेजी, आपण क्रोनॉलॉजी समज लीजिए। पैसे वाटून माणसे फोडण्यात तुमचा हातखंडा आहे। चव्हाण ते करत असतील तर वाईट वाटून घेण्याचं कारण नाही आणि उगाच फालतू तक्रारी घेऊन दिल्लीकडे येऊ नका। हा संवाद राजकारणात खूप काही सांगून जातो। शिंदेंनी फोडाफोडी करून सत्ता घेतली, आता तीच फोडाफोडी त्यांच्या विरोधात वापरली जाते। याला राजकारणात म्हणतात कर्माचा बूमरँग। रवींद्र चव्हाण वर्सेस श्रीकांत शिंदे, ठाण्यातील मोठा रणसंग्राम। कल्याण डोंबिवली महापालिकेपासून ठाण्यापर्यंत भाजपाने शिंदे गटाच्या नगरसेवकांच्या भोवती जाळं विणायला सुरुवात केली। तसेच शिंदेचे सर्वात मजबूत बालकिल्ले म्हणजे डोंबिवली, ठाणे आणि कल्याण, यामध्ये देखील भाजपाने माणसांची गळ घालायला सुरुवात केली। भाजप शिंदेची भविष्यातील राजकीय रसद कापतोय, ही भाजपाची खूप जुनी रणनीती। एक दिवसात झाड कधीच पडत नाही, पण त्यावर रोज एक छोटा छोटा गाव केला तर झाड एक दिवस आपोआप कोसळतंय। तसंच शिंदेच्या झाडावर सध्या तेच होतंय। लोकप्रतिनिधींना साखरपुड्याने खेचणे, पडद्यामागून दबाव, स्थानिक नेत्याला थेट पर्याय उभा करणे, बालकिल्ल्यातच फूट पाडणे, फंडिंगची रसद बंद करणे आणि ही प्रक्रिया आधी सुरू झाल्याचे संकेत मोठ्या प्रमाणावर दिसू लागलेत। तसेच महाराष्ट्रात जोरात चर्चेत असलेला मुद्दा, शिंदे गटातील 20 आमदार भाजपात जाण्यासाठी तयार आहेत। हे रातोरात होणार नाही, पण त्यासाठी भाजपाने संपूर्ण फिल्डिंग आधीच रचलेली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन सुरू आहे। नगर परिषदेचे मतदार पार पडण्याच्या आदल्या दिवशी फॉर्म्युला तयार होता की नेवासा असेल, कोपरगाव असेल, पाथडी असेल, येथील निवडणुकाच रद्द झाली। निकाल 21 तारखेला येणार। जवळजवळ मतदान करायच्या काही तास अगोदरच माहिती समजते की 3 तारखेला नगराध्यक्ष पद किंवा कोण कुठे जिंकलंय याचं मतदान आणि निकाल जाहीर होणार नाहीये, तोही 21 तारखेला होणार आहे। आज महाराष्ट्रात परिस्थिती अशी आहे की विरोधी पक्ष कमकुवत, मीडिया मोठ्या प्रमाणात दबावाखाली, निवडणूक आयोगावर प्रश्न, सत्ता संरचना एकाच बाजूने। या सगळ्यात अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना भाजपाशिवाय पर्याय नाही, कारण दोघांकडेही स्वतःचा कोयर पक्ष राहिलेला नाही। त्यात मुंबई, ठाण्यात शिंदेची रसद कापली जाते का? कारण भाजपाच्या मोठ्या 4 योजना, शिंदेचा दिल्लीचा एक्सेस बंद करणे, नंतर महाराष्ट्रातील नेटवर्क कापणे, ठाणे कल्याणमध्ये मोदी फडणवीस ब्रँड घुसवणे, आमदार नगरसेवकांचे पैसे, फंडिंग, कोर्ट केस अशा मार्गाने मायग्रेशन आणि सगळ्यात मोठं शिंदे गटाला 2029 पर्यंत भाजपाच्या ताटाखालीच मांजर बनवणे। याचा अर्थ शिंदेचे कर्म परत येतात। थ्रोबॅक 2022 ची रिपीट कथा। 2022 मध्ये शिंदेंनी उद्धव ठाकरेंना सोडून 40 आमदार घेऊन बंड केले। आज भाजपाच्या घरात चर्चा, उद्या शिंदे गटातून 20-35 आमदार बाहेर पडले तर इतिहास रिपीट होताना दिसतोय। यावेळी फरक एवढाच, 2022 मध्ये शिंदे नेते होते, 2025 मध्ये शिंदे पिढी ठरण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात तानाशाही सुरू झालेली आहे। शिंदेची रसद बुडवली जाते का? सध्याच्या घटनाक्रमानुसार 5 स्पष्ट निष्कर्ष येतात। भाजपाने शिंदेचे बालकिल्ले थेट टार्गेट केलेत।
ठाणे डोंबिवली कल्याण. रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती हा गेमचा मुख्य टर्निंग पॉइंट. त्यांचे काम शिंदे कुटुंबाला काउंटर करणे. तिसरी फूट तोंडावर आहे. 20-35 आमदारांच्या गळतीची मोठी शक्यता. शिंदेचा दिल्लीचा प्रभाव संपला जातोय. अमित शहा यांची प्रतिक्रिया हे सिद्ध करते. 2022 मध्ये शिंदे जे करतात तेच 2025 मध्ये त्यांच्यावर होतंय. क्रोनॉलॉजी क्लिअर आहे. या सगळ्या घडामोडी तुम्ही कशा पाहता? शिंदेवरचा हा स्ट्रॅटेजिक हल्ला यशस्वी होईल का आणि 20 आमदार फुटतील का? तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये द्यायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.